नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 24 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत ब्रिक्स अध्यक्षपद 2026 चे हे भारताकडे आलेले आहे. याबद्दल माहिती पाहणार आहोत. नासाचे नवीन अध्यक्ष जेरेड आयझॅकमॅन यांची निवड झालेली आहे. यांच्याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. आणि भारत रशिया संयुक्त हवाई सराव अविया इंद्रा 2025 नुकताच पार पडत आहे. त्याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही कोणत्या स्वरूपाची स्पर्धा आहे? तर यासाठीचे पर्याय होते टेस्ट, ओडीआय, T20 आणि लीग फुटबॉल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 T20. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 ही झारखंड या राज्याने पटकावलेली आहे. झारखंड राज्याचा कर्णधार होता ईशान किशन. त्याने अतिशय चांगली अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये केली होती आणि त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला आगामी 2026च्या T20 वर्ल्ड कपमध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही अवश्य पहा. आता सुरू करूयात आजच्या दिनविशेषला. आज आहे 24 डिसेंबर. 24 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायदा 1986 ला राष्ट्रपतींची या दिवशी मंजुरी भेटलेली होती. त्यानिमित्त राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन हा साजरा केला जातो. या कायद्याची जागा 2019च्या नवीन कायद्याने घेतलेली आहे. तसेच 24 डिसेंबर या दिवशी साने गुरुजी यांची देखील जयंती असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आजचे महत्त्वाचे दिनविशेष झाल्याच्या नंतर आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत सर्वाधिक जागा या कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शिवसेना, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रवादी, पर्याय क्रमांक 3 भाजप आणि पर्याय क्रमांक 4 काँग्रेस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाजप. तर नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल आता नुकताच जाहीर झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत. भाजपने तब्बल 117 जागावर विजय मिळवलेला आहे. शिवसेना 53, राष्ट्रवादी 37, काँग्रेस 28, शिवसेना उद्धव ठाकरे 9 आणि राष्ट्रवादी शरद पवार 7. तर बाजूचित्रामध्ये एकंदरीतच याबद्दलचं पक्षीय बलाबल हे दिलेलं आहे. आगामी काळामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपल्याला तो माहिती असायला हवा. पुढचा प्रश्न. प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 सिक्कीम, पर्याय क्रमांक 3 मेघालय आणि पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेघालय. तर प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही नुकतीच मेघालय राज्याने सुरू केलेली आहे. दिनांक 14 डिसेंबर 2025 या दिवशी ही स्कीम सुरू केलेली आहे. पर्यटक आल्यावर प्लास्टिक वस्तू 100 रिफंडेबल डिपॉझिट भरावे लागणार आहे. तर लक्षात घ्या, याचा उद्देश काय आहे? तर प्लास्टिक प्रदूषण कमी आणि सस्टेनेबल टुरिझम वाढवणे हे यामागील उद्दिष्ट आहे. तर लक्षात घ्या, प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. वेगवेगळ्या राज्यांनी अशा पद्धतीचा पुढाकार घेतला तर नक्कीच भारताला प्लास्टिकमुक्त भारत व्हायला फार काही वेळ लागणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या स्कीम या आगामी काळामध्ये वाढतच जाणार आहेत आणि ह्या आपल्या एन्व्हायरमेंटसाठी आवश्यक देखील आहेत. पुढचा प्रश्न. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन हे कुठे होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ब्राझील, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 रशिया आणि पर्याय क्रमांक 4 भारत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. तर ब्रिक्स अध्यक्षपद 2026 हे आता भारताकडे आलेले आहे. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून हे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन हे भारतामध्ये होणार आहे. हे हस्तांतरण ब्राझील या देशाकडून होणार आहे. कारण 17वे ब्रिक्स शिखर संमेलन हे ब्राझीलला पार पडले होते. ब्रिक याची स्थापना 2006 मध्ये झाली होती आणि ब्रिक्स ही संघटना 2011 मध्ये स्थापन झाली. कारण ब्रिक या संघटनेमध्ये साऊथ आफ्रिका या देशाचा समावेश झालेला होता आणि त्यामध्येच त्यावेळेसपासून याला ब्रिक्स या नावाने संबोधले जाते.
सध्याचे सदस्य आहेत 11. सध्या ब्रिक्स जगाच्या 45% पेक्षाही जास्त GDP आणि 50% पेक्षाही जास्त लोकसंख्येचे प्रदेश आहे. पुढचा प्रश्न, नासाचे 15वे प्रशासक म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटर हे आता कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 एलन मस्क, पर्याय क्रमांक 2 जॅक फिशर, पर्याय क्रमांक 3 जेरेड आयझॅकमॅन आणि पर्याय क्रमांक 4 बिल नेल्सन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जेरेड आयझॅकमॅन. तर नासाचे नवीन अध्यक्ष हे आता जेरेड आयझॅकमॅन हे झालेले आहेत. ते 45 वर्षांचे आहेत. ते आता नासाचे 15वे प्रशासक झालेले आहेत. 18 डिसेंबर 2025ला त्यांनी ही शपथ घेतली. त्यांची नेमणूक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. ते शिफ्ट 4 पेमेंट्सचे कंपनीचे संस्थापक आणि CEO आहेत. त्यांना स्पेसएक्स सोबत 2 खाजगी मिशन कमांड्सचा अनुभव आहे. नासा किंवा सरकारी अनुभव मात्र त्यांच्या पाठीमागे नाही आहे. तर लक्षात घ्या, नासाचे नवीन अध्यक्ष जेरेड आयझॅकमॅन. आता नासाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. नासाची स्थापना ही 29 जुलै 1968 रोजी अमेरिका या ठिकाणी झालेली होती आणि त्याचे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC USA या ठिकाणी आहे. नासाच्या स्थापनेचा उद्देश काय होता? तर अंतराळ संशोधन, विमान तंत्रज्ञान, पृथ्वी आणि विश्वाचे अभ्यास करणे. नासा ही जगातील सध्याची सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. तर लक्षात घ्या, नासाचे आता नवीन अध्यक्ष झालेत. त्या कंटेक्स्टमध्ये जर आपल्याला नासाविषयी प्रश्न विचारण्यात आला तो आपल्याला तो सुटायला हवा. पुढचा प्रश्न, अवि इंद्रा 2025 हा सराव कोणत्या 2 देशांदरम्यान होतो? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत अमेरिका, पर्याय क्रमांक 2 भारत चीन, पर्याय क्रमांक 3 भारत रशिया आणि पर्याय क्रमांक 4 भारत फ्रान्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत रशिया. तर भारत रशिया संयुक्त हवाई सराव हा आता अविया इंद्रा 2025 या नावाने पार पडत आहे. या सरावाचे नाव पुन्हा एकदा सांगतो, अविया इंद्रा 2025. भारत आणि रशिया या 2 देशांदरम्यान हा हवाई सराव पार पडत असतो. यावर्षीचा 15 ते 22 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये हा सराव पार पडलेला आहे. याचे आयोजक होते भारतीय हवाई दल आणि यावर्षीचे आयोजन हे भारतामध्ये करण्यात आलेले होते. यामध्ये सहभागी विमाने कोणती होती? तर सुखोई 30 MKI, तेजस, IL-78 आणि Mi-17. या हवाई सरावाची सुरुवात ही 2014 साली करण्यात आली आणि हा द्विवार्षिक युद्ध सराव आहे. तर लक्षात घ्या, भारत रशिया संयुक्त हवाई सराव याचं नाव आहे अविया इंद्रा 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, ब्रिक्स संघटनेमध्ये दक्षिण आफ्रिका कोणत्या वर्षी सामील झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2006, पर्याय क्रमांक 2 2008, पर्याय क्रमांक 3 2011 आणि पर्याय क्रमांक 4 2015. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.